विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। दिनांक 31 जुलै 2022 रविवार रोजी आपली पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी ही संपन्न झाली आहे। या प्रश्नपत्रिका त्यांचा संच हा आपल्या समोर आहे आणि आपण सर्व मित्रमैत्रिणींनी ही परीक्षा छानपैकी सोडवलेली आहे। आता संभाव्य उत्तरसूची कोणती असेल त्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करीत आहोत। या ठिकाणी बघा माझ्या समोर जी प्रश्नपत्रिका आहे ती पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा इयत्ता 5वी जुलै 2022 मराठी माध्यमाची प्रथम भाषा व गणित या विषयाची ही प्रश्नपत्रिका आहे आणि या प्रश्नपत्रिकेचा हा बी संच आहे। या बी संचामधील प्रश्नांची मराठी आणि गणित या विषयांची उत्तरे आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत। सर्वप्रथम या ठिकाणी आपणास दिसतोय विभाग 1 मराठी। प्रश्न पहिला या ठिकाणी बघा स्क्रीनवर, चौकटीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या मनीतील 5, 6 व 7 क्रमांकाची अक्षरे येऊन शब्दांचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता। आता अशा प्रकारची ही मन आहे आणि या मनीपासून आपल्याला हा विरुद्ध अर्थी शब्द बनवायचा आहे। तर याची मन तयार होते उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग। तर उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ही जी मन आहे तर त्या मनीमधला 5वा 6वा जो शब्द असेल तो नवरा असा येतो आणि मग नवरा या शब्दाचा विरुद्धार्थी जो शब्द येईल तर तो पर्याय क्रमांक 1 मध्ये येतो नवरी। म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1। दुसरा प्रश्न पहा, खालील वाक्य 4 भागात विभागले आहे, त्यापैकी चुकीचा भाग ओळखा। मडक्यांची थप्पी लावली होती। मडक्यांची थप्पी लावली होती असा हा प्रश्न आहे, परंतु यामध्ये मडक्यांची थप्पी या ठिकाणी नसते तर मडक्यांची उतरंड असते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 2चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तिसरा प्रश्न बघा, मेज हा कोणत्या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द आहे। तर मेज हा जो काही शब्द आहे तो पर्याय क्रमांक 4 मधील टेबल। टेबल या शब्दाला तो पर्यायी शब्द आहे, म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4। याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द ओळखायचा आपल्याला। सर्वांनी पाण्याची बचत करावी आणि या पाणी आहे ना, या पाण्याचा समानार्थी नसलेला अचूक शब्द ओळखायचा। तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 निर्मळ, कारण जीवन, सलील आणि जल हे पाण्याचे समानार्थ आहेत, परंतु निर्मळ हे काही पाण्याचा समानार्थी शब्द नाही, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र हो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। त्यामध्ये बघा पुढीलपैकी अलंकारिक शब्द कोणता। त्यामध्ये अक्षरशत्रू, अनासक्त, देशभक्त, अरण्य पंडित। तर अक्षरशत्रू आणि अरण्य पंडित हे 2 अलंकारिक शब्द आहेत, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। अचूक उत्तर येईल याचं पर्याय क्रमांक 3। तिठा प्रश्न 6वा पहा, तिठा हा शब्द कोणत्या शब्द समूहाबद्दल आला आहे तो पर्यायातून निवडा। तर तिठा हा जो काही शब्द आहे तो कशातून आलाय त्याचं आपल्याला या ठिकाणी बघायचंय। पर्यायामध्ये काय उत्तर येईल ते बघा इकडे। तिठा हा या ठिकाणी पर्याय 1 4 रस्ते जेथे एकत्र मिळतात त्याला चौक म्हणतो आपण, तर 3 रस्ते जेथे एकत्र मिळतात त्याला तिठा येतो, म्हणजे हा पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर येईल। प्रश्न 7व्यामध्ये पहा, गटात न बसणारा शब्द आहे। गटात न बसणारा, झाडे वेली, झाडे झुडपे, झाडांवर, झाड झाडोरा। तर हा जो शब्द आहे झाडांवर हा गटात बसत नाही।
म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 8 आहे, पुढील पिलूदर्शक शब्दाची चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. शेळीच्या पिलाला आपण करडू म्हणतो, बरोबर आहे. घोड्याच्या पिलाला शिंगरू म्हणतात, हे पण बरोबर आहे. म्हशीच्या पिलाला आपण कोकरू म्हणत नाहीत, तर हे मात्र चुकीची जोडी आहे. तर त्याला रेडकू असं म्हणतो आपण. आणि हरणीचं पाडस हे पण बरोबर आहे. म्हणजे याचं 8व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हैस आणि कोकरू. तर कोकरूच्या ऐवजी रेडकू हवा त्या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 9, दिलेली अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्या शब्दातील पहिल्या 3 अक्षरांपासून बनलेल्या शब्दाचा अर्थ ओळखा. आता बघा इकडे विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी याचा शब्द बनतो अतिथी भवन. अतिथी भवन, अतिथी भवन. आणि पहिले जे 3 शब्द आहेत त्याचा अर्थ आहे अतिथी, आणि अतिथीचा अर्थ होतो पाहुणा. म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर येतं अचूक पर्याय क्रमांक 1 पाहुणा म्हणजे अतिथी. प्रश्न 10, स्वच्छ, स्वागत, स्वार्थ, स्वप्न, स्वरा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 स्वप्न. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण 10 प्रश्न बघितलेले आहेत. प्रश्न क्रमांक 11 पहा. 11 या ठिकाणी दिलाय आपल्याला, पुढीलपैकी अचूक जोडीचा पर्याय क्रमांक निवडा. शिक्षण दिन 11 नोव्हेंबर हे बरोबर आहे. शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबरला मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनी साजरा करतात. 11 नोव्हेंबर. बालक दिन जो आहे तो पण पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे 14 नोव्हेंबर हे पण बरोबर आहे. आता हुतात्मा दिन मात्र ही चुकीची जोडी आहे या ठिकाणी. म्हणून पर्याय क्रमांक 3 येईल. हुतात्मा दिन हा महात्मा गांधीजींचा जो काही 30 जानेवारीला महात्मा गांधीजींचा जो खून झाला होता तर तो दिवस आहे त्यांचा हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. तर तो 30 जानेवारी म्हणजे हे आता चुकीची जोडी होईल. आणि विज्ञान दिन तर 29 फेब्रुवारी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 ते 14 साठी हा त्या ठिकाणी पॅराग्राफ दिलेला आहे. तर त्याचा आपण आता अधिक वेळ नाही घालवता आपण डायरेक्ट उत्तराकडे जाऊयात. तर प्रश्न 12वा, खेडोपाडी आनंदात होती हे कोणत्या गोष्टीवरून कळते? खेडीपाडी आनंदामध्ये होती, तर हे पर्याय क्रमांक सगळे बरोबर आहे. ते सगळे नदी साम वाहत होती, दुष्काळ ठाऊक नव्हता वगैरे सगळं. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. अ ब क ड बरोबर. उत्तरात किती जोड शब्द आले आहेत? तर उत्तरामध्ये एकूण 12 जोड शब्द आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 13चा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 मध्ये आहे गो ग्रास. गो म्हणजे गाय आणि ग्रास म्हणजे तिचं खायचं गवत आहे ना, गो ग्रास. तर याचा अर्थ काय निघतो? तर याचा पर्याय क्रमांक येतो बरोबर 4, गायीला घातलेला घास. म्हणजे गायीचं गवत जे असतं ना त्याला आपण गोग्रास, घास म्हणते ग्रास. तर गोग्रास म्हणजे गायीला घातलेला घास. गाय गवताचा घास घेते, गायीला गोमाता म्हणतात, गाय गवत खातात, हे बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक 4 गायीला घातलेला घास म्हणजे गोग्रास, गायीला घातलेला घास. ओके. प्रश्न 15 ते 17 साठी कविता आहे. त्या कवितेचं आपण आता डायरेक्ट उत्तराकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 15. 15चं उत्तर, या कवितेत कोणाचे वर्ण आले आहे? तर याच्यामध्ये गवत फुलाचं वर्ण आलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा 15वा प्रश्न बघूयात. 15वा प्रश्न आहे 15वा प्रश्न झाला. 16वा प्रश्न बघूयात आपण. 16वा प्रश्न आहे कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम याची बरोबर जोडी कोणती? तर ती पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेली आहे युली पाती. प्रश्न क्रमांक 17 खालपैकी चुकीचे विधान. तर याच्यामध्ये चुकीचे विधान येतं पर्याय क्रमांक 4चं मी तुला अंगाईचे गीत गावे. प्रश्न क्रमांक 18वा खालील वाक्यांमध्ये एकूण किती सर्वनामे आली आहेत? तर याच्यामध्ये एकूण सर्वनाम आलेली आहेत 4. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 19 वचनानुसार गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. सडा, घडा, खडा आणि घोडा. तर पर्याय क्रमांक येईल मग 1. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी भविष्यकाळी वाक्ये मी चांगले भाषण करेन. भविष्यकाळ आहे, करेन है ना, करेन.
तर हे भविष्यकाळी वाक्य येतं. 20व्या प्रश्नाचा उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा. जयश्रीने रिकामी जागा छान कविता केली. जयश्रीने छान कविता केली असं ते वाक्य तयार होईल. म्हणजे पर्याय क्रमांक येईल 4. प्रश्न क्रमांक 21चं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न क्रमांक 22. पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखायचा आहे. प्रार्थना हा एकच क्रमांकाचा शुद्ध शब्द आहे. प्रार्थना म्हणून 22व्याचा येईल प्रश्न. त्याचा पर्याय क्रमांक 1 प्रार्थना. 23 ते 25 साठी बघा हा संवाद दिलेला आहे. संवादामध्ये आता आपण खाली उत्तरांकडे येऊयात. प्रश्न क्रमांक 23. संवादामध्ये एकूण किती व्यक्तींचा समावेश आहे? तर संवादामध्ये एकूण 6 व्यक्तींचा समावेश यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 व्यक्ती संवादामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 24. अरेच्या तारीख विसरलेच गमी असे गीता कोणाला म्हणाली? तर त्याचं उत्तर येतं आई. आईला म्हणाले. बाबा येत नाही त्याचं उत्तर आई येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 येईल त्याचं उत्तर. आत्या, दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहेत? तर पर्यायामध्ये दिलेले बघा इथे इकडे बघा. पुढच्या महिन्यात 5-6 तारखेला तुमच्याकडे येतोय. म्हणजे पुढच्या महिन्यात जाईल ते. पर्याय क्रमांक मग 4 येईल त्याचं उत्तर. तर असे होते आपले मराठीचे एकूण हे 25 प्रश्न. आता आपण अशाच प्रकारचे थोडक्यात गणिताचे पण काही प्रश्न आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूयात. तर पुढची जी काही आता या बाणाची आणि स्टारची ही जी काही चिन्हांची मालिका आहे, आकृतीबंध आहे, तर त्याचं उत्तर 26व्या प्रश्नाचं येतं पर्याय क्रमांक 3. आता बघा इकडे बाण आहे, मग एक स्टार आहे, पुन्हा स्टार आहे, मग इकडे बाण आहे. ओके. परत मग इकडे बाण गेलाय, एक स्टार, मग हा स्टार आलाय, पुन्हा इकडे बाण जाईल, मग पुन्हा इकडे जर बाण गेला तर मग मला वाटतं मग पुन्हा मग इकडून इकडे बाण यायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक याचं उत्तर 1 यायला हवं. मग याचं उत्तर ओके. बहुतेक 1 याचं उत्तर येईल. याचं 3 येणार नाही याचं उत्तर. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 27. या प्रश्नाचं 3/4 या अपूर्णांकात 3/4 किती वेळा मिळेल? बेरीज 3 येते. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 3 वेळेस. बाजारामध्ये प्रश्न क्रमांक 28. बाजारामध्ये आंब्याच्या पेट्यांची किंमत आहे 6035. तर अशा 25 आंब्याच्या पेट्याची किंमत आता कडे दिली आपल्याला. त्याचं उत्तर आता काढल्यानंतर 8875 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे त्याचं उत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 29. मारियाला सेमिनारमध्ये 10:30 वाजता पोहोचायचे होते, परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला पाऊण तास उशीर झाला. तर ती किती वाजता सेमिनारला पोहोचली? पाऊण तास म्हणजे 45 मिनिटे. तर मग याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 11:15 म्हणजे पर्याय क्रमांक 4 ह्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 30. पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर हे पहिलं विधान जे आहे ते अयोग्य येईल. कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते. तर हे एकदम विधान कसं आहे? चुकीचं विधान आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 31. 2 अंकी संख्येत 6 अंक असलेल्या संख्या किती आहेत? 2 अंकी संख्येमध्ये 6 अंक पाहिजेत. तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 18 या संख्या येतात. प्रश्न क्रमांक 32. 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उत्तर येईल? तर त्याचं उत्तर येतं 10 पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळही नाही आणि सहमूळ पण नाही? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. आता ही पण येतं, याचं काही जोडमूळ आणि सहमूळ, पण ही जी आहे 82 आणि 88 ही जोडमुळे नाही आणि सहमुळे नाही. म्हणजे पर्याय क्रमांक येईल 1 82 88. समीरने 6,07,6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना त्याने चुकून अशी लिहिली तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकेल? तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 या फरकाने त्याचं उत्तर चुकेल.
पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक आहे 35 बघूया आपण आता. याच्यामध्ये 3/4 प्लस 5/6 प्लस 5/8 ब्रॅकेट आणि बरोबर किती, तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 2.5/24 त्याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 36. 625 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला 4 पदरी कुंपण करायचं आपल्याला. तर त्याला 50 रुपये प्रति मीटर दराचा खर्च विचारला आहे. तर त्याचा लागतं 20,000 रुपये लागतं त्याला. तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमासाठी 100 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 5 किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा झाडं लावलेली आहेत. तर किती झाडं लागतील त्याला, तर त्याला झाडं लागतात पर्याय क्रमांक 2 मधली 42 झाडं त्याला लागतील. पुढचा प्रश्न घेऊया आपण. 38वा प्रश्न. संदीपजवळ 42,378 क्रमांकापासून तर 42,432 क्रमांकाच्या नोटा असलेले 100 रुपयाचे एक बंडल आहे. त्या 100 रुपयाच्या नोटांऐवजी त्याला 500 रुपयाच्या नोटा हव्या असतील तर एकूण 500 रुपयाच्या किती नोटा त्याला, तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 11. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी 38वा प्रश्न पाहिलाय. आता आपण पुढचा प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 39 आहे. आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी 9,500 प्रवास खर्च लागतो. 9,500 व 7,500 रुपये इतर खर्च. तर एकूण खर्च ते आपल्या सहज येईल त्याच्याकडे. पर्याय क्रमांक 1 17,500 रुपये लागतात. म्हणून पर्याय क्रमांक 39 अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 40. शेजारच्या घड्याळामध्ये किती वाजले, तर तिथे वाजलेत बरोबर 9. या ठिकाणी 9 वाजलेले आहेत म्हणजे पर्याय क्रमांक येतो 2 9 हा. खालील आकृती प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर असल्यास आकृतीची परिमिती काढा. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 22 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 42 कडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 42 अशा प्रकारे दिले आपल्याला. तर या गुणाकारामध्ये या चिन्हांच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता आहे, तर त्याचं उत्तर येतं 2. 435 गुणिले 12 आणि याचं सोडून पाहिलं आपण त्याचं, तर त्या ठिकाणी 2 हा अंक येतो. प्रश्न क्रमांक 43. इक्बालने 25,000 रुपयाला एक जुनी मोटरसायकल विकत घेतली आणि मग ते दुरुस्तीला त्याला 8,500 रुपये लागले, रंग बदलायला एवढा खर्च आला, गाडी त्यानं एवढ्याला विकली, तर त्याला नफा झालेला आहे 2,500 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक येईल त्याचं उत्तर 2. पर्याय क्रमांक त्याचं अचूक उत्तर येईल. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 44वा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे, तर ते विधान येतं 4थ्या क्रमांकाचं हे विधान अचूक येतं. बाकीचे विधान सगळे चूक येतात. पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 1 मधली 0.91 ही सर्वात मोठी संख्या आहे. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 46. आदर्श विद्यालयाने 47,989 व सरस्वती विद्यालयाने, तर हे जर आपण सोडून पाहिलं तर किती निधी वापरला, तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 6,440 रुपये. 46 अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे, प्रश्न क्रमांक 47. तर हे विधान चूक आहे, हे पण चूक आहे, हे पण चूक आहे, तर हे विधान अचूक येतं 0.68 बरोबर 68% म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 48 या ठिकाणी आहे. 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा मैदानाचा व्यास, तर त्याचं उत्तर येतं 15.2 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 49. एक शर्ट शिवण्यासाठी 1.25 मीटर कापड लागतं. 1.25 मीटर.
तर 5 शर्ट किती कापड लागेल? तर त्याचं उत्तर येतं 11.25 मीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर येतं. प्रश्न क्रमांक विद्यार्थी मित्र हो 50 वा बघा आपण. 36च्या एकूण विभाजकांची संख्या. आता हे जर आपण जर सगळ्या संख्या मांडल्या तर कितीने जास्त आहे? तर ते पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे, 1 ने जास्त येतं त्याचं उत्तर. म्हणजे प्रश्न क्रमांक 50चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 51. प्रश्न क्रमांक 51 मध्ये 75,00,09,535 या संख्येच्या नंतर येणारी क्रमिक संख्या विचारलेली आहे. तर त्याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक येतं 4, हे याचं अचूक उत्तर येते. प्रश्न क्रमांक 52. वृक्ष संवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती, अकोला, अमरावती, यवतमाळ महामार्गावर 8,000 झाडे लावली आणि त्यापैकी 40% झाडे अमरावती अकोला महामार्गाला लावली. तर अमरावती यवतमाळचे महामार्गाची झाडे विचारली. त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 4,800 झाडांचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 53-54 साठी बघा. या ठिकाणी हा रेशन कार्डचा रंग, घरांची संख्या दिलेली आहे आणि या सगळ्यांचा विचार करून आपण जर बघितलं तर प्रमाण एक चित्र बरोबर 100 घरं दिलेत. एक चित्र म्हणजे 100 घरं आहेत. तर केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या येते त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये 400 घरं आहेत केशरी रेशन कार्डची. प्रश्न क्रमांक 54. पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या घरांची संख्या घरांच्या संख्येच्या किती पट आहे? तर किती पट येते? तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 मधलं 1/3 पट आहे. प्रश्न क्रमांक 55. 5 डझन प्लस 2 ग्रोस, 5 डझन आणि त्यामध्ये 2 ग्रोस मिळवले तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 29. प्रश्न क्रमांक 56. 37 ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानावर कोणती संख्या येते? तर आपण जर त्याला मांडणी केली तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 222, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक पुढचा घेऊया आपण. 57. 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार आहे. तर त्या महिन्यामध्ये कोणते वार 5 वेळा? तर 5 वेळा येणारे वार असतील मग मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, म्हणजे पर्याय क्रमांक 3. 57चं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 58 आहे. 2 दशांश अपूर्णांकातील फरक 4.585 आहे. तर 1 दशांश अपूर्णांक हा 3.256 असेल. तर दुसरा दशांश अपूर्णांक विचारला आहे. तर दुसरा येतो पर्याय क्रमांक 4. हा पर्याय क्रमांक 4चा दुसरा येईल मग 7.841. प्रश्न 58च्या नंतर आता 59वा बघा. खालीलपैकी चुकीचा पर्याय दिलेला आहे आपल्याला. तर चुकीचा पर्याय हे सगळे पर्याय बरोबर येतात पण हा 4 नंबरचा पर्याय मात्र चुकतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येतं. खाली दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागांची आकडेवारी, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 25%. रेखांकित भाग म्हणजे हे डार्क केलेले. प्रश्न क्रमांक 61. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या, 2 अंकी मोठ्यात मोठी सम, म्हणजे हे 101 आणि 98. तर 3चा फरक येतो याच्यामध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक येतं 4. प्रश्न क्रमांक 62. तर ह्या ज्या काही संख्या दिल्यात आपल्या, जर आपण चढत्या क्रमाने मांडल्या तर पहिली व शेवटची यातला फरक येतो पर्याय क्रमांक 1 मधला 0.371, हे त्याचं अचूक उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 63. विजयरावांनी ₹50 डझन या दराने 30 डझन संत्री घेतलेली आहेत, विकलेली आहेत. त्यापैकी 15 संत्री खराब झाली. उरलेली सर्व संत्री त्यांनी ₹6 प्रति संत्र या दराने विकली. तर त्याला नफा झालाय का तोटा झालाय? तर त्याचं उत्तर येतं त्याला ₹570 हा नफा झालेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक येतं 1. 63 पर्याय क्रमांक 1 येईल. प्रश्न क्रमांक 64 आहे. एका डब्यात 15 किलो 500 ग्रॅम तांदूळ भरले तर 10 डब्यात किती तांदूळ? तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 155 किलोग्रॅम. एका बाटलीत
125 मिलीलिटर सुवासिक तेल भरले तर 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतात? तर बाटल्यातला आपल्याला 32 म्हणजे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 मधलं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 66. 3 त्रिकोण 4 चौकोन या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. ही संख्या या ठिकाणची आता काय आहे बघा. तर याचा अनुक्रम काय येईल या ठिकाणी? तर अनुक्रम या ठिकाणी येतं 2 आणि 3 यायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 2 आणि 3 जर या ठिकाणी आले तर 6 ने निशेष भाग जाईल. प्रश्न क्रमांक 67 मध्ये दिलेल्या आकृतीमध्ये कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही? नकारार्थी प्रश्न आहे. मग याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. 1/3 हे दर्शवत नाही, हे दर्शवतं, हेही दर्शवेल आणि हे पण दर्शवेल. तर हे पर्याय क्रमांक 3 मधला दर्शवत नाही. प्रश्न क्रमांक 68. 4,000 10% दराने सरळ व्याज किती बँकेत व्याजदराने किती वर्ष बँकेत ठेवले तर मिळणारी रक्कम ही मुद्दलाच्या दुप्पट येईल? तर 10 वर्षे ठेवावे लागेल आपल्याला. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर चुकेल. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 10. खाली आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या दिलेली आहे. त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी असवा जास्त आहे? तर या ठिकाणी त्रिकोणांची संख्या आणि चौकोनांची संख्या तर 4 ने कमी येईल त्याचं उत्तर. 4 ने, कारण त्रिकोणाची संख्या ही चौकोनाच्या संख्येपेक्षा विचारलेली, म्हणून पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? तर पर्याय क्रमांक हा जो आहे याची स्थानिक किंमत सगळ्यात कमी आहे, म्हणजे हा पर्याय क्रमांक 2. खाली दिलेल्या पर्यायापैकी अयोग्य पर्याय निवडायचा आपल्याला. हे सगळे आता हा पर्याय बरोबर आहे, हाही बरोबर आहे, हाही बरोबर आहे, मात्र हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4. तर 71चं येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 72. प्रश्न क्रमांक 72चा अचूक उत्तर बघा येईल तर 504 मीटर तर 8 ठिकाणी तार आहे. या ठिकाणी तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी, त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. 56 मीटर येईल प्रत्येकाची लांबी, म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 73. खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा. तर हे जर सगळं आपण सोडून पाहिलं तर हा पर्याय अचूक येतो. पर्याय क्रमांक 2 याचा अचूक उत्तर येईल. इष्टिका चितीच्या कडा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे? तर याचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 3 येतं. 14. हरजित सिंगने एक बँकेतून 20,000 रुपये दर शेकडा 7 दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले तर त्याला किती व्याज द्यावं लागेल? तर हे जर पाहिलं आपण तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. 4,200 रुपये, म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ही जी काही प्रश्नपत्रिका अतिशय धावता आढावा घेतलाय आपण तिचा, आणि अधिक वेळ वाया न घालवता आपण सरळ उत्तरांकडे या ठिकाणी गेलेलो आहोत. आपण काही डीपमध्ये ती प्रश्न आणि उत्तर घेतलेली नाहीत. तर थोडक्यामध्ये आपण या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची संभाव्य उत्तरे काय असतील त्याचा आढावा घेतलेला आहे. आपणही या बी संचावरून प्रश्न जसेच्या तसे जे आहेत तसेच सगळ्या संचामध्ये आहेत, तर आपण त्या संचामधील कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर आहे तर या स्वरूपाने आपण आपली उत्तरपत्रिका या ठिकाणी आपण चेक करू शकतो. आपण सर्वांनी उत्तरपत्रिका चेक करून किती विद्यार्थ्यांना या भाषा आणि गणित विषयामध्ये 150 पैकी 120च्या पुढे किती मुलांना मार्क मिळतात त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये त्याचं पूर्ण नाव आणि त्याला मिळालेले मार्क, संभाव्य उत्तरपत्रिका म्हणू आपण याला, ते मार्क या ठिकाणी आम्हाला लिहून पाठवावेत. आपण या ठिकाणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक धन्यवाद. आता लगेच आपण दुसरी उत्तरपत्रिका सुद्धा या ठिकाणी सोडून घेऊयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.